सो गुड इवनिंग गाइस। मैंने कल आपको कुछ टाइम बताए थे, पहले उसका एनालिसिस कर लेते कल के टाइम का। हाँ, काल मी तुम्हाला टाइम सांगितले होते ना, ते तर पहिले एनालिसिस करून घ्या आपण. दे आर वर्क और नॉट. ओके. फर्स्ट टाइम इज 11:55 AM. So at 11:55 AM, so no, there is a sideway. मग साईडवे असता म्हणून इथे ते काही वर्क झालेलं नाही. दुसरा टाइम होता आपला 12:52. सो इट्स 12:45 कॅन्डल. ओके. ही 15 मिनिटाची कॅन्डल आहे, म्हणजे 12:45 ते 12:60 पर्यंत, म्हणजे 12:52 याच्यात येतो. या कॅन्डलपासून बघितला का रिव्हर्सल कसा आला, कमीत कमी 131 पॉईंट. दिस इज द पॉवर ऑफ ॲस्ट्रो प्लस टेक्निकल. आणि त्याच्यानंतर टाईम होता 2:45. तर 2:45 हो, एक्झॅक्टली कॅन्डल 2:45. जो सपोर्टचा हर्डल होता तिथंच करेक्ट सपोर्ट घेतला आणि त्याच्यानंतर बघा परत रिव्हर्सल. पहिले फॉल होत होता, नंतर म्हणजे पहिले बेअरिश होता, मग नंतर बुलिश. हेच आहे आपल्याला शिकायचं. आणि इथं मी ही जी एक ट्रेंड लाईन लावली आहे, दिसते का? हे काय लावलं, कारण की मार्केट जास्त साईडवेज होतं. त्याच्यामुळं त्याच्यामुळं खाली नुसते बायर्स ॲग्रेसिव्ह होते, म्हणून तिथं मी ते सपोर्ट म्हणून एक लावलं ते. पण बघा तिथं त्याच्यानंतर ते ब्रेकआउट झाल्यानंतर किती मार्केट खाली गेलं. आता उद्यासाठी तुम्हाला ॲनालिसिस देतो निफ्टीला. तर टुमॉरो आय थिंक मार्केट विल ओपन ॲट गॅप डाऊन, बिकॉज देअर इज अ बिग रेजिस्टन्स हिअर. देअर इज 3 रेजिस्टन्स. चेक हिअर. हा एक, दुसरा, तिसरा, चौथा. तुम्ही विचारत असणार ही आकाशी लाईन, लाल लाईन, काळी लाईन, म्हणजे स्काय ब्लू, रेड अँड ब्लॅक लाईन. There are different things are there. There are different reasons of this trend lines or resistance lines. पण ते मी तुम्हाला सांगेल, ते लाईनी कसं काय आल्या. पण मला असं उद्या गॅप डाऊन ओपन होईल, मग नंतर मोमेंटम पकडेल. उद्याचा मोमेंटमचा टाईम मी सांगतो मी तुम्हाला. 11:56 AM इज दिस इज द सेकंड टाईम. द फर्स्ट टाईम इज 10:03 AM. आणि उद्या मार्केट कसं राहील मी तुम्हाला एक दाखवून देतो. हे बघा, एक सेम असं मार्केट राहील, गॅप डाऊन ओपन होईल आणि असं मार्केट राहील सेम अँगलमध्ये. पहिला असं वरती चढेल 10:03 ते 12:52 पर्यंत, नंतर सॉरी 10:03 ते 11 वाजेपर्यंत, नंतर परत 11:56 ते 12:52 पर्यंत मार्केट असं राहील. आता तुम्हाला प्रश्न पडत असणार, केला एवढं कसं काय माहिती, ते सांगेल मी नंतर. निफ्टी बँकसाठी आपण परत बघूया. कालचा पण निफ्टी बँकचा टायमिंग तोच होता, आपण जो निफ्टीला वापरला. नॉर्मल निफ्टी बँकला ट्रेडला तोच टायमिंग असतो, 11:55. बघा साईडवे असल्यामुळे इथे 11:55 वर्क नाही झालंय, पण 12:52 बघा थोडंच गॅप डाऊन आहे, पण हाय गॅप डाऊन. तरी हे पण कळले आपण, तरी 91 पॉईंट खूप झाले ना. आपण तिथं आपला एक सपोर्ट होता, म्हणून तिथनं त्यांनी परत सपोर्ट घेऊन वरती गेला. आणि त्यानंतर 245 245 245 245. Then we check how was the market is go up, how much point they were given. 183 पॉईंट गाईज, आपल्याला 183 पॉईंट भेटले, विचार करा. आणि याचं उद्याचं प्रेडिक्शन मला वाटतं बँक निफ्टी उद्या गॅप अप होणार. त्याच्यानंतर तोच टायमिंग वापरा जो निफ्टीला सांगितला मी. आणि बँक निफ्टीचा मोमेंटम उद्या खूप चांगला असेल आणि खूप मस्त असेल. तुम्हाला माझी स्ट्रॅटेजी समजली असणार तर फॉलो करा.